घरगुती भांडण झाल्याने एका विवाहित तरुणी डायगर जवळील शिळफाटा गणेशघोळ या मंदिरात मनःशांती मिळवण्यासाठी गेली असताना मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या 3 पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ हे मंदिर सांभाळण्यासाठी श्याम सुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या 3 पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतलं होतं। 6 जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी 30 वर्षीय महिला घरगुती ताणतणाव आल्याने सकाळी 10 वाजता गणेश घोळ मंदिरामध्ये मनःशांती मिळवण्यासाठी गेली होती। दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं। त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना तिच्या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली। हा चहा प्यायल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली। दरम्यान या 3 पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावरती बलात्कार केला। पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। मात्र आपलं बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करीत जमिनीवरती आपटले आणि तिचा खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला। 2 दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला। या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला। पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखी एक आरोपी असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र घटना पोलीस स्थानकामध्ये जाता क्षणी आरोपीने मुंबई येथे पळ काढल्याची माहिती देखील येथील 2 पुजाऱ्यांनी दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली आहे। दरम्यान श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या संदर्भातील अधिक तपास डायघर पोलीस करत आहेत। मंगळवारी दुपारच्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये एका इस्मानी खबर दिली। मंदिरामध्ये एका घोळ मंदिर, गणपतीचं मंदिर आहे, तिथे दर्शनासाठी गेला होता आणि त्याला एका महिलेची तिच्या मृत अवस्थेतली बॉडी दिसून आली। तर त्या खबरेच्या आधारावर आम्ही तपास सुरू केला। ती महिला जी होती तिची ओळख पटवणं हे महत्त्वाचं होतं आणि NRI पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग आम्हाला निष्पन्न झालं आणि त्याच्यावरनं तिथे ओळख पटलेली आहे। त्यानंतर पुण्याचा तपास चालू झाला। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती आधार आणि मंदिरामध्ये जे सेवेकरी म्हणून काम करत होते तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि इंट्रॉगेशनमध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी तिच्याबरोबर संभोग करून तिचा खून केलेला आहे आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलं। तर ही जी कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी आमचे पोलीस अधीक्षक, पोलीस कमिशनर साहेब डुंबरे साहेब, पोलीस आयुक्त चव्हाण साहेब आणि अपर पोलीस आयुक्त देशमुख साहेब, ACP कोळेकर साहेब आणि संदीपान शिंदे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सिनियर DI आणि तपासात जे मौलिक तपास केलेला आहे तो API अब्दुल मलिक, API काळे आणि PSI शिंदे यांनी केले आहे आणि त्यांना मदत जी आमच्या हवालदार आणि नाईक आहेत त्यांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये वसावे, राठोड, पवार, पाटील, आव्हाड, बोराडे, खाडे, सोनावणे आणि माळी यांनी मदत केलेली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत।
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे जाऊन मिळणारी वारकरी संप्रदायांची पदयात्रा म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती धर्माची लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या एका इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. अशा या पंढरपूर वारीमध्ये यंदा 40व्या वर्षामध्ये डॉक्टर विश्वास सपाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री मानव सेवा मंचचे शेकडो स्वयंसेवक व सेवाभावी डॉक्टर मंडळी आपली निस्वार्थ सेवा करतात. सालाबादप्रमाणे यंदाही डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर राजेश मडवी यांनी आपल्या संपूर्ण चमूसह नातेपुते येथील आरोग्य शिबिरामध्ये माऊलीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. या शिबिरामध्ये हजारांच्या वरती माऊलींना अंगदुखी, पायदुखी, सर्दी, पळसे, ताप, अतिसार, उच्च रक्तदाब, जुलाब अशा विविध आजारांवरती औषधोपचार, सलाईन, मलमपट्टी अशा प्रकारे इलाज करण्यात आला. त्याचबरोबर छोट्या शस्त्रक्रिया, टाके घालणे, पायदुखीसाठी तेल वगैरेने मसाज करणे अशा सेवा देखील देण्यात आल्या. यासाठी संस्थेच्या वतीने सर्जन डॉक्टर विश्वास सपाटणेकर, डॉक्टर राजेश मडवी, डॉक्टर बेके, डॉक्टर राव, डॉक्टर बापट, ज्योती हर्डीकर, रवींद्र कराडकर, विनय नाफडे, निशिकांत महाकाळ, राजेंद्र शहा, उदय पौळीकर आणि इतर सेवेकरी येथे सेवा देत होते. नमस्कार, मी डॉक्टर राजेश मडवी, सह्याद्री मानव सेवा मंच चे आमचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास सपाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरच्या वारकरी माऊलींसाठी दरवर्षी आरोग्याचं मोठं शिबिर आयोजित करण्यात येतं. हे 40वावं वर्ष आहे आणि जो रूट माऊलीचा आहे, दिवे घाटापासून सुरू करून फलटण, नातेपुते, माळशिरस असा हा जो रूट आहे, त्या सर्व ठिकाणी हा कॅम्प घेतला जातो आणि अंदाजे 50 ते 60 स्वयंसेवकांचा आणि त्याच्या डॉक्टरांचा त्याच्यात समावेश आहे. ते सर्व सेवा देतात आणि एक टेम्पो भरून औषधं नेली जातात आणि तिथे आपल्या ठाणा आणि इतर भागातले मुंबई, डोंबिवली अशाकडचे स्वयंसेवक स्वतःहून सेवेला येतात. हे जवळजवळ 15 ते 20 दिवस ही सेवा चालू असते. तर हा आजचा कॅम्प नातेपुते येथे संपन्न झाला आणि तिथे वारकरी माऊलींची, मला वाटतं 1000पेक्षा अधिक असतील, त्यांना सेवा देण्यात आली. खरंच त्याच्यात इतकं समाधान आहे. त्याच्यात अंगदुखी, पायदुखी, खोकला, सर्दी, ताप, कोणाला लागला असेल तर ते जखमा, या सर्वांची काळजी घेतली गेली. त्यांना औषधोपचार दिला गेला. जे अशक्त असतील त्यांना सलाईन लावण्यात आलं. ज्यांना जखमा असतील त्या जखमांना पट्टी लावण्यात आली. जे माऊली चालतात त्यांच्या पायाला तेल लावून मसाज केलं गेलं. तसं अगदीच आमचे सर काही छोट्या शस्त्रक्रिया पण सरांनी तिथे केलेल्या. अशी ही सेवा या पंढरपूरच्या वारीत आमच्याकडून घडते. ही खरंच त्या पांडुरंगाची इच्छा आहे आणि आम्ही शतशः त्या पांडुरंगाचे ऋणी आहोत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे व ब्रिजच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मोहन पवार, भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, वाहतूक विभागाचे उपायुक्त विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, MMRDAचे कार्यकारी अभियंता श्री किस्ते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी येथे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी शिंगारे यांनी ब्रिजची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत. कामे पूर्ण करीत असताना वाहतूकची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका चषक 2024 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा हिंदू सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्मारक, इटर्निटी सर्व्हिस रोड, तीनाथ नाका येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महापालिका चषक 2024 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेची माहिती देण्याकरिता कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त तथा क्रीडा अधिकारी मिनल पालांडे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सचिव निलेश पानमन, कार्याध्यक्ष विकास काटे, खजिनदार विभव भेरवटकर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या छायाचित्रांचे नामवंत छायाचित्रकारांकडून परीक्षण करण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या व निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन 17 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत भरवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या वतीने देण्यात आली. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या दोघांचे संयुक्त विद्यमाने आपण यावर्षी सुद्धा आपण राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन याचे आयोजन करत आहोत. हा प्रदर्शन 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आपला स्मारक आहे तिथे होणार आहे. या प्रदर्शनामध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्युरी यांचा समावेश केला आहे, जे साधारणतः 300 विविध छायाचित्र आहे ते आयडेंटिफाय करणार आहे. 4 प्रमुख घटकांमध्ये, 4 प्रमुख संवर्गमध्ये याला आपण विभागला आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय स्तर, राज्य स्तर, महापालिका स्तर आणि तसेच ज्येष्ठ नागरिक संवर्ग यामध्ये आपण विभागला आहे. यामध्ये महिलांचा समावेश, महाविद्यालयाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा समावेश आणि त्याच्यासे एक पाऊल पुढे जाऊन यावर्षी पहिल्यांदा आपण महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा संधी दिली आहे या छायाचित्र प्रदर्शनीमध्ये समावेशित होण्याचा. साधारणतः 25 लाख रुपयापर्यंतचा यामध्ये खर्च होणार आहे आणि 6,75,000 रुपये यामध्ये रोख पारितोषिक आपण विविध घटकांना आपण पारितोषिक म्हणून देणार आहे. थीम म्हणून यामध्ये ठाणे सिटी, ठाणे नगर याला आपण केंद्रबिंदूमध्ये ठेवला आहे आणि दैनंदिन जीवनाच्या ठाणे डेली लाईफ इन ठाणे सिटी हा मुख्य थीम आहे. हा थीम व्यापक स्वरूपाचा आहे आणि साधारणतः आपले आयुष्याचे जे विविध पैलू आहेत ते सर्वांचा यामध्ये समावेश होऊन जातो, म्हणून या पद्धतीचा थीम यावर्षी स्वीकारण्यात आला आहे. जी हां, यावर्षी महापालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण संधी दिला आहे. महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अपेक्षित असा आहे की ते 24/7 काम करतात आणि ठाणे सिटीचे कानेकोपरेपर्यंत त्यांची पोच आहे. मग निश्चितरित्या ठाणे याला केंद्रबिंदू जेव्हा आपण ठेवतो तेव्हा हे अधिकारी कर्मचारी हे यांचे दृष्टिकोनातून, यांचे कॅमेरेच्या दृष्टिकोनातून ठाणे कशा दिसतो आणि त्यांचे छायाचित्राचे माध्यमातून ते नागरिकांना, समाजाला काही संदेश देऊ शकतात काय, म्हणून ही संधी त्यांना देण्यात आली. गेल्या वर्षी आपण एकंदरीत जे प्राइज मनी खर्च केला होता ते 4,73,000 रुपये होती. यावर्षी त्यामध्ये 2,02,000 रुपयाची वाढ करून 6,75,000 रुपये यावर्षी आपण प्राइज मनी ठेवली आहे. शिवसेना शहरप्रमुख कोपरी पाचपाखाडी माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील महिलांकरिता शाखाप्रमुख चंद्रकांत उर्फ गोट्या सावंत यांच्या वतीने भक्ती मंदिर सर्व्हिस रोड येथे मोफत मोठ्या प्रमाणामध्ये छत्रीचं आणि साखरेचं वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला राम रेपाळे यांचे चिरंजीव मृणाल राम रेपाळे यांची उपस्थिती लाभली. तसेच त्यांच्या हस्ते छत्री आणि साखरेचं देखील वाटप करण्यात आले. यावेळी सदर कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्री वाटप कार्यक्रमाचा लाभ घेतला. तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत उर्फ गोट्या सावंत यांच्यासह उपविभाग प्रमुख राजेंद्र वाडेकर, अशोक भोपतराव, उपशाखा प्रमुख विलास अवेरे,
भूषण कदम, चेतन कोकमकर, समीर कांबळे, ओमकार भूपतराव, गटप्रमुख भूषण मांडवलकर, निलेश शेलार, अजित लाहीम, कल्पेश मोईनाईक, अजय मल्ला इत्यादींचे सहकार्य लाभले. यावेळी सर्वांनी राम रेपाळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या. चंद्रकांत सावंत यांच्या वतीने जे आहे प्रभागातील नागरिकांना मोफत छत्री असेल आणि 1 किलो साखरेचं वाटप जे आहे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मोठ्या उत्साहात जो आहे समजूतीचे कार्यक्रम राबवत राम रेपाळे यांचा वाढदिवस साजरा होताना पाहायला मिळतोय. राम हे जर आपण बघितलं तर या ज्येष्ठ नागरिकांना नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली आणि रामजी रेपाळे साहेब कोकणी शहर प्रमुख स्थायी समिती सभापती यांच्या वाढदिवसानिमित्त गेले 10 ते 12 वर्ष आम्ही इथे साखर व छत्री वाटपचा कार्यक्रम नित्यनियमाने करतो, जेणेकरून लोकांना पाण्यापासून पावसाळ्यापासून थोडंफार काय सहकार्य करता येतं तेवढं. आमचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यान्वित करू असं आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. यावेळी ठाण्याचे आमदार संजय केळकर येथे उपस्थित होते. विधानसभेमध्ये आमदार संजय केळकर यांच्या प्रश्नावरती बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ करण्याची घोषणा केली. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने विधानभवनामध्ये मुख्यमंत्री शिंदे व आमदार केळकर यांचा सत्कार देखील करण्यात आला. विधानसभेत केलेल्या घोषणेप्रमाणे हे कल्याणकारी मंडळ लवकर कार्यान्वित करावे अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टीकाकार, व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय घाडगे, संजय पावसे, गोपाळ चौधरी यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी यावेळी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपण अनेक दिवस मागणी करत आहात. आमदार संजय केळकर यांनी देखील अनेकदा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला आहे. लवकरच अगदी विधानसभा निवडणूकपूर्वी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीचे कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. तर यावेळी केळकर यांनी म्हटलं की महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना ही राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची एकमेव शिखर संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून गेली 15 वर्षे वृत्तपत्र विक्री त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ करावे अशी मागणी करण्यात येत आहे. आपण अधिवेशनात याबाबत घोषणा केलेली आहे. आपण अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा केलेली आहे, तरी आपण केलेल्या घोषणेची पूर्तता करावी. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे.